गारगाव गाव आणि पंचक्रोशीतील एक दीड महिन्यापूर्वी उदयास आलेला हा उद्योग व्यवसाय ओमकार फॅब्रिकेशन आणि सागर ऑटोमोबाईल अँड सर्व्हिस या सगळ्या उद्योजकांच्या माध्यमातून या उद्योग व्यवसायाची पहिलं प्रोडक्शन ही ट्रॅक्टर ट्रॉली अतिशय भरभक्कम हेवी अशा प्रकारचं त्यांचं पहिलं हे उत्पादन या ठिकाणी आज जनसेवेसाठी येत आहे। आणि ज्यांनी ही ट्रॉली खरेदी केलेली आहे ते सन्माननीय दत्तात्रय शेठ महाले रामपूर गावचे हे प्रगतिशील शेतकरी आहे आणि त्यांनी आज या आपल्या उद्योग व्यवसायातील पहिलं उत्पादन खरेदी केलेलं आहे। त्यांचं खऱ्या अर्थानं या उद्योग व्यवसायाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपण मनापासून एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया। या सगळ्या नवयुवकांनी तरुणांनी एकत्र येऊन एकत्रितपणे हे ऑटोमोबाईल आणि अशा प्रकारचं फॅब्रिकेशन वर्क दीड महिन्यापूर्वी अतिशय उत्साहात या ठिकाणी चालू केलं। त्या अगोदर मोठा अनुभव या मुलांच्या पाठीशी होता। ग्रामीण भागातली मुलं नोकरीच्या निमित्तानं शहरामध्ये धावतात, परंतु या तरुणांनी खऱ्या अर्थानं आपल्याच भागाला उद्योगभूमी बनवतो किंवा शहर बनवण्याचा संकल्प मनी घेतला आणि या गारगावच्या स्टँडवर एवढ्या मोठ्या जागेमध्ये दीड महिन्यापूर्वी हा उद्योग व्यवसाय उभा केला। आणि आज आपण पाहतोय की आज या ठिकाणी हे पहिलं डिस्पॅच होतंय आणि दुसरी सुद्धा ट्रॉली त्या ठिकाणी तयार झालेली आहे। म्हणजे रोज अशा प्रकारचं उत्पादन आता त्यांचं डिस्पॅच होईल, विक्री होईल। या माध्यमातून इथं असणारे त्यांचे सगळे कामगार त्यांनी जी काही एम्प्लॉयमेंट इथं तयार केली, बरोबर 5-6 मुलांना या ठिकाणी या व्यवसायातून संधी मिळालेली आहे आणि तोही रोजगार या ठिकाणी उपलब्ध केल्याबद्दल आणि आजचं पहिलं नूतन प्रोडक्शन त्याचं डिस्पॅच असल्यामुळं आपण या उद्योग व्यवसायातील सगळ्या तरुणांचं उद्योजकांचं आपल्या सर्वांच्या वतीनं टाळ्या वाजवून एकदा कौतुक करूया। लवकर जे स्वप्न आपल्या उराशी असतं ते स्वप्न साकार करण्याची जी काही ताकद हिंमत लागते, आई वडिलांचं मार्गदर्शन असेल किंवा इतरही चांगल्या मंडळींचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि आज या सुंदर अशा क्षणाचा ते वाट पाहत होते, तो क्षण त्यांचा जवळ आलेला आहे। आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचं या खऱ्या अर्थानं डिस्पॅचचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत। आपल्या सर्वांच्या वतीनं भरभरून अशा प्रकारच्या या व्यवसायाला सदिच्छा शुभेच्छा आपण देऊया। आणि त्याही वेळेस मी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की हा व्यवसाय गारगाव पासून अगदी त्याच्या शाखा संगमेर, अकोले आणि जुन्नर तालुक्यामध्ये व्हाव्यात। नवे मोठी डीलरशिप या माध्यमातून या मंडळींना मिळावी आणि राज्यभरातून अशा प्रकारचा त्यांना व्यवसायाचा ओघ मिळावा अशी प्रार्थना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो आणि थांबतो। धन्यवाद। ओमकार ट्रेलर्स नावाने टेलर चालू करतोय। तर माझे मामा अण्णासाहेब बबन वाकळे आणि मी ज्ञानेश्वर दत्तू आहेत। आमच्या दोघांच्या सहमतीने आम्ही हे 2 व्यवसाय नव्याने सुरुवात केलेली। आमचा जुना व्यवसाय होता पण आम्ही नव्याने हा एक जॉईन केला। त्याचप्रमाणे मनात आलं की आपण ट्रेलर शेती अवजारांमध्ये काम करायचंय। तर शेती अवजारांमध्ये काम करत असताना आपण रोटरची काही कामं असतील, नांगराची काही कामं असतील, पेरणी यंत्र असतील, फन्ने असतील आणि ट्रेलर। तर ट्रॅक्टरच्या अवजारांमध्ये सर्वात प्रथम मानलं तर ट्रेलर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे अवजारांमध्ये। तर आपण बऱ्याच ठिकाणी अभ्यास केला। आमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, नारंगाव असेल, संगमेरा असेल, आळेफाटा असेल, वतुरा असेल, गारगाव असेल, त्यांच्या सर्वांचा टेलर बघितल्यानंतर ना आम्हाला काहीतरी यापेक्षा वेगळं आणि शेतकऱ्याचं समाधान करण्यासाठी जो बनवायचं होतं ते आज आम्ही आमचं प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे। त्याची किंमत आम्ही त्याच्या मटेरियलनुसार ठेवलेली 1,61,000 रुपये। त्याचं मार्जिन बघितलं तर थोडंसं ठेवलंय आणि शेतकऱ्याचं समाधान केलेलं आहे। त्याचबरोबर शेतकरी पण आमच्या समोर आहेत। याच्यामध्ये आम्ही जे बदल केलेत, हेवी फाळक्यांमध्ये काय व्हायचं, शेतकऱ्याची प्लेट तुटत होती। ती का तुटत होती याचा विचार केला तर याच्यामध्ये लोक एल अँगल वापरून ती तुटायची, सिंपल होतं। आम्ही याला सी चॅनल वापरून पूर्णतः भर देऊन याचं काम केलेलं आहे की आमची फाळकी फाटू शकत नाही, तुटू शकत नाही, किती हेवी लोड। त्याचप्रमाणे फाळकीवरून सडायचे म्हणून आम्ही त्यामध्ये सी चॅनल वापरलेलं आहे। काहीतरी वेगळं करायचं, आपलं वेगळं करायचं। त्याचप्रमाणे हे जे आमचे हँडल आहेत, हेवी हँडल आहे, जे हायवाला असतात ते तसले आम्ही हेवी हँडल दिलेत की ते लवकर तुटू शकत नाही। आम्ही बाकीच्यांच्या मध्ये बघितलं काही जण सपोर्ट वापरतात सीडीला 12, 14, 16, मग आम्ही 15 घेतलेला आहे का जेणेकरून ती अजून मजबूत होईल। त्याचप्रमाणे आम्ही सुकानो असतील, सीडी असेल, याच्यामध्ये पण बरेचा विचार केला। टायर आम्ही गिरायकाच्या रिक्वायरमेंटनुसार देतोय। कस्टमरला एमआरएफ हवा असेल तर एमआरएफ पण देतोय, जे के पाहिजे तर जे के देतोय, अपोलो पाहिजे तर अपोलो देतोय।
कस्टमरला विचारल्यानंतर कस्टमरने जेकेची रिक्वायरमेंट दिली तर आम्ही कस्टमरच्या समाधानासाठी त्याला जेके टायर दिलेला आहे. आणि पूर्णतः बघितल्यानंतर याला टोटल मटेरियल आहे जेडीचं आहे. जेडी यासाठी दिलंय की एकदम ब्रँडेड आहे, चांगलं आहे आणि जास्त दिवस त्याला आयुष्य आहे, म्हणून आम्ही असा ट्रेलर बनवलाय नाही. आणि रिंग डिस्क हे लोक पाकळी वापरतात, आम्ही याला रिंग डिस्क दिलेला आहे कारण की तो जेणेकरून नवीन मॉडेलला सगळ्यांना आहे. आणि हुक सिस्टीम पण याची 2.5 इंची असल्यामुळे एकदम मजबूत झालेलं आहे. तुम्ही याला किती पण दणकट वापरू शकता. आणि जरी काही या मॉडेलला काही त्रास झाला तरी आम्ही याची काळजी घेऊ आणि गिरायकाचं नेहमीच जे काय असतील प्रॉब्लेम त्याच्यावर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. याला हायड्रोलिक पंप कोणता दिलेला? याला राधिकाचा हायड्रोलिक पंप आहे 5 टन. याला 1 वर्षाची आम्ही लिकेजला वॉरंटी दिली. बाकीच्या शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगाल, काय समजेल त्याला? शेतकऱ्याचं नक्कीच समाधान केलं जाईल माझ्याकडं आणि शेतकऱ्याला जसं प्रोडक्ट पाहिजे तसं मी बनवून देण्याचा प्रयत्न करेन. लोक बनवतात 140 पासून तर 180 पर्यंत, आपण पण 140 पासून तर 180 पर्यंत बनवतोय. पण तेही कस्टमरच्या मनानुसार किंवा सोयीनुसार. जर आपण हा एवढा प्रकारे मजबूत बनवायचा असेल तर मी त्याची एक किंमत ठेवलेली आहे 1,61,000. त्याच्या आत नाही बनवू शकत. पण जर आपल्याला कस्टमरसाठी मन जपायचं असेल तर त्याच्या मटेरियलमध्ये बदल होईल. तो 140लाही बनवला जाईल आणि 180लाही बनवला जाईल. आणि आपण यामध्ये नव्याने ऊसाच्या ट्रेलर किंवा ऊस वाहण्यासाठी हा 2 चाकाचा आहे, आपल्याकडे पाट्याचा 4 चाकाचाही लवकर लॉन्च होईल. आपला पत्ता कुठे आहे? गारगाव, पुणे नाशिक रोडला हवेलाच दौलत रिफ्रेशमेंट हॉटेलच्या साईड रोडला ओंकार फॅब्रिकेशन नावाने आपला शॉप आहे आणि ओंकार ट्रेलर्सने आपला ब्रँड चालू केलेला आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 97 30 70 79 90. पहिला किती टाकला किती वजन दिलं तरी तेवढी दणकट आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे एकदम चांगलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते 1.5 ते 2 महिने या फॅब्रिकेशनला सुरुवात झाली. म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी हे रोपटं लावलं. पण या रोपट्याचं रूपांतर वेलात रूपांतर होऊन ते गगनी वाढलं. असं ज्यांची भरभराट होत राहू अशी मी यांना ओंकार फॅब्रिकेशन यांना शुभेच्छा देतो. तुमचं नाव सांगा. माझं नाव मुरलीधर पाटील बासरवते. तुम्ही राहणार? मी आनंदवाडी चंद्रापुरी तालुका संगम. ते अवजार शेतीची भेटतायत, काय अनुभव आहे, काय शुभेच्छा द्याल, काय सविस्तर माहिती सांगा. आमचा पुतण्या ज्ञानू यांनी ओंकार ट्रेडर्स या नावाने जो व्यवसाय चालू केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी ट्रॉली आणि शेतकरी उपयोगी अवजार चांगल्या प्रकारची तो बनवत राहील आणि शेतकऱ्यांचा फायदा करेल आणि त्याचा फायदा करून घेईल एवढ्या मी शुभेच्छा देतो. आणि बाकीच्या शेतकऱ्यांना काय तुम्ही या बघा आणि खरेदी करा. आले बेलापूर बद्दी मला 2012 पासून ट्रॅक्टर ट्रॉलीचा अनुभव आहे. पण ह्या कंपनी जी बनवत राहतं एवढं मटेरियल हेवी आजपर्यंत कुठंच भेटलं नाही. माझ्या बंधूंसाठी मी इकडे येताना येणार यांच्या दुकानाचं मटेरियल सगळं हेवी असून आणि सगळं दुकानाचं लॉन्चिंग व्यवस्थित सगळं मटेरियल भेटल्यामुळे का नाही मी माझ्या बंधूंना सांगितलं की इथंच ट्रॉली घ्यावं लागेल. कशी आहे ट्रॉली? 1 नंबर हेवी आहे 100%. तिला जो हायड्रोलिक पंप आहे तो राधिकाचा पंप आहे. ते हायड्रोलिक पंप घ्यायला पण ना कोणत्या कंपनीचे घ्यावं हे मीच त्यांना सांगितलं. राधिकाचा असल्यावर काही अडचण येणार नाही. तुम्ही वापरलेलं आहे का राधिकाचा? हो माझ्याकडे 2012 मला सांगा तो किती वजन उचलू शकतो? 5 टनापर्यंत 5 ते 6 टनापर्यंत वजन उचलू शकतो. काय भीती नाही? काही अडचण नाही येणार. हे आमचे जे शोरूम आहे याला येण्याची तुम्ही शेतकऱ्यांना रिक्वेस्ट करा. आम्ही आत्ताही पण आहे का नाही 5 जणांना 100% ऑर्डर यांना दे. ह्या दुकानदारांना आहे ना ऑर्डर दिली का आमच्या गावातली ना 5 जणांना ट्रॉल्या घ्यायच्या आहे. तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे का? हो माझ्याकडे 2012 पासून माझ्याकडे ट्रॅक्टर आहे. बरं आता तुमचं गाव सांगा. बेलापूर बद्दी तालुका. या दुकानाला- माझे छोटे बंधू आहे यांना मीच आणले का इथंच ट्रॉलीचं काम घेतलं पाहिजे. तुमचं मूळ गाव कोणतं म्हणलं? बेलापूर.